फायनली किचन ओटा तोडलेला आहे. करायचं होतं एक पण भलतंच करायला लागलं आणि सकाळीच मिस्त्री आले होते आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. ओट्याचे जे कडप्पे आहेत ते काढून घेतले आणि मिस्त्र्यांनी माप वगैरे घेतलं, कसं काय करायचं आहे ते सर्व त्यांना एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर मी आली क्लासमध्ये. आज क्लासमध्ये ना आमची सेल्फ मेकअप प्रॅक्टिस घेणार होते, म्हणजे स्वतःवर मेकअप कसं करायचं, स्पेशली हेअरस्टाईल, कारण स्वतःवर हेअरस्टाईल करणं खूप कठीण आहे. तर आम्ही सगळ्यांनी ना केसांची क्रिम्पिंग, काहींना केसांचे कर्ल्स वगैरे करायचे होते तर ते करून घेतलं. त्यानंतर मॅडम आल्या आणि त्यांनी आम्हाला स्वतःवर हेअरस्टाईल कशी करायची, कसे केस वगैरे आपण एक एक सेक्शन बाय सेक्शन घ्यायचे ते सांगितलं. स्पेशली केसांचा स्वतःवर पफ करणं खूप कठीण असतं, तर ते सुद्धा कसं करायचं, त्या सर्व टेक्निक्स आहेत ना त्या सर्व सांगितल्या आणि आम्ही लगेच कामाला लागलो. तर इथे मी आहे ना स्वतःचा पफ करून घेते आणि सेक्शन बाय सेक्शन काढून तुम्ही बघू शकता आणि माझा पफ खूप सुंदर झालेला, सगळ्यांना खूप आवडला. खरं सांगू मला असं वाटायचं की स्वतःवर मेकअप करणं खूप सोपं आहे आणि दुसऱ्यावर मेकअप करणं खूप कठीण आहे, पण जेव्हा मी क्लास जॉईन केलेला आहे आणि आता मी प्रॅक्टिस वगैरे करते ना, तर मला असं वाटायला लागलेलं आहे दुसऱ्यावर मेकअप करणं खूप सोपं आहे, हेअरस्टाईल करणं पण खूप सोपं आहे, पण स्वतःवर जेव्हा मेकअप करायची किंवा हेअरस्टाईल करायची बारी येते ना, तेव्हा अक्षरशः इतकं कठीण होऊन स्वतःच्या केसांवर क्रिम्पिंग कशी करायची, कर्ल्स कशी करायची, त्यासोबत स्वतःचा क्राउन सेक्शन जो असतो आपल्या केसांचा तिथे पफ कसं बांधायचं, हे ना करता करता इतके हात दुखायला येतात, अक्षरशः हात गळून पडतात. त्यानंतर आमचा डोळ्यांचा मेकअप मॅमने घेतला, बेस मेकअप घेतला, ब्लश वगैरे मी लावलेला आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. तर अशा प्रकारे सेल्फ मेकअप मी केलेला आहे आणि खूप सुंदर झालेला मेकअप. त्यानंतर घरी जायचं होतं तर हेअरस्टाईल वगैरे काढून मेकअप काढून मी घरी निघणार होती. तर असा होता आजचा दिवस. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात, आतासाठी एवढंच. बाय बाय फ्रेंड.